डिअर स्टुडंट्स, मागील टॉपिकमध्ये आपण एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा हा घटक पाहिला. आज टॉपिक 2मध्ये म्हणजे बेसिक सायन्स या घटकाखाली टॉपिक 2मध्ये आपण कंपाऊंड्स अँड देअर मॉलिक्युलर फॉर्म्युले किंवा त्याला केमिकल फॉर्म्युले असंही म्हटलं जातं. म्हणजे मराठीतून त्याला संयुगे, त्यांची रेणुसूत्रे किंवा रासायनिक सूत्रे हा घटक पाहणार आहोत. कारण रेणुसूत्र किंवा रासायनिक सूत्र म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला और केमिकल फॉर्म्युला हा एक महत्त्वाचा घटक आहेच. कारण रासायनिक अभिक्रिया यासाठी सुद्धा म्हणजे एकंदरीत शालेय जीवनासाठी किंवा त्यानंतर 10वी नंतरसुद्धा आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये सुद्धा या घटकाचा खूप महत्त्वाचा घटक यासाठी आहे की जेणेकरून आपल्याला एखाद्या मूलद्रव्याचं जसं सिम्बॉल माहीत असणं गरजेचं आहे, तसं एखादा नवीन पदार्थ तयार झाला असेल तर त्या नवीन पदार्थाचं रासायनिक नाव काय आहे. आता हे पदार्थ किंवा जे नवीन तयार झालेलं संयुग कंपाऊंड हे मूलद्रव्यापासून तयार होतं. म्हणजे मूलद्रव्य एकत्रित आले की एखादं संयुग तयार होतं. म्हणजे कंपाऊंड इज फॉर्मड फ्रॉम एलिमेंट्स. म्हणजे की मागच्या पाठामध्ये किंवा मागच्या वेळेस आपण पाहिलं की मूलद्रव्य हे जे काय कण आहे ते एकत्रित आले की संयुग तयार होतं. म्हणजे मूळ अक्षर एकत्रित आले की एखादा शब्द तयार होतो किंवा एखादा वर्ड तयार होतो. तसं इकडं एलिमेंट एकत्रित आले की त्यापासून एखादं संयुग तयार होईल. मग ते संयुग त्याचं सूत्र काय आहे हे सूत्र लक्षात ठेवणं किंवा त्या सूत्रावरून नाव आणि नावावरून सूत्र हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तर सुरुवातीला मी यामध्ये आपल्याला काही छोट्या छोट्या ट्रिक्स सांगणार आहेत की ज्या सोप्या असतील आणि तुम्हाला एखाद्या संयुगाचं नाव म्हणजे रासायनिक नाव किंवा रेणुसूत्र लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. म्हणजे कंपाऊंड अँड देअर केमिकल फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा घटक. तर आता आपण बघूया तो घटक. 1मध्ये घेतलेली मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा हा घटक आपण नीट लक्षात ठेवला असेल तर त्यामध्ये एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स हा एक महत्त्वाचा घटक होता. तो नीट लक्षात ठेवा आणि त्याच्या आधारेच आता आपल्याला संयुग आणि त्यांची रासायनिक सूत्रे हा घटक लक्षात ठेवण्यासाठी हा इथे समोर दिसतोय तो टेबल नीट लक्षात घ्या. हा टेबल स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या आणि एक दिवस पूर्ण हा पाठ केला तरी चालेल. किमान पहिल्या दिवशी हा तक्ता जरी तुमच्या लक्षात राहिला तरी 10वीपर्यंत आपल्याला जी काय संयुग आहेत म्हणजे केमिकल फॉर्म्युले हे जवळजवळ 90% किंवा त्यापेक्षा जास्त संयुगाची सूत्र आपल्याला या तक्त्याच्या आधारे लक्षात ठेवता येतील. यासाठी मूलद्रव्य त्यांच्या संज्ञा जे महत्त्वाचे होते ते मागच्या वेळेस पाहिले ते नीट लक्षात ठेवा आणि त्यानंतर हा तक्ता किंवा हा टेबल. आता याच्यामध्ये IMP टेबल यासाठी आहे की कंपाऊंड्स अँड देअर केमिकल फॉर्म्युला म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचं आपल्याला रासायनिक सूत्र लिहायचं असेल तर एंड ऑफ कंपाऊंड संयुगाच्या शेवटी यापैकी नेमकं काय आहे बघा. आता शेवटी O असेल तर त्याचा उल्लेख ऑक्साईड म्हणजेच OXIDE हा घटक असेल. शेवटी S असेल तर सल्फाईड, SO4 असेल तर सल्फेट, NO3 असेल तर नायट्रेट, CO3 असेल तर कार्बोनेट, HCO3 असेल तर बायकार्बोनेट, OH असेल तर हायड्रॉक्साईड, F असेल तर फ्लोराईड, Cl असेल क्लोराईड, Br असेल ब्रोमाइड आणि I असेल शेवटी तर आयोडाईड. म्हणजे एखादं दिलेलं तुम्हाला संयुग म्हणजे कंपाऊंड असेल त्याच्या शेवटी यापैकी नेमकं काय आहे त्यानुसार हे नाव लक्षात ठेवा. हा जर तक्ता नीट लक्षात राहिला आणि मूलद्रव्य आणि त्यांचे सिम्बॉल्स हा घटक नीट लक्षात ठेवला तर तुम्हाला बऱ्याच संयुगाची नावं लिहिता येतात. ती कशी तर ह्या तक्त्याच्या आधारे जे काय उदाहरणं असतील त्यात आपण पाहूया. संयुगी हा घटक थोडक्यात समजून घेण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठीच्या ज्या काय स्टेप्स ट्रिक्स ज्या आहेत त्यात आपण पाहूया. सुरुवातीला आपण कंपाऊंड किंवा संयुग कशाला म्हणतात त्याची व्याख्या बघूया. द सबस्टन्स फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इज कॉल्ड कंपाऊंड. म्हणजे संयुग हे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ आहे. आता त्याची उदाहरणं किंवा एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल H2 म्हणजे पाणी हे तयार होतं.
पाणी तयार होण्यासाठी 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र येईल आणि H2O हे पाणी संयुक्त तयार होईल. किंवा आपल्या नाकातून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साईड CO2 हा तयार झाला 1 कार्बन 2 ऑक्सिजन यापासून. किंवा सोडियम क्लोराईड NaCl खाण्याचं मीठ Na1Cl1 यापासून तयार होतो सोडियम क्लोराईड. म्हणजे थोडक्यात काय, हे सगळे कंपाऊंड आहेत म्हणजे संयुग आहेत. आता कंपाऊंड्स रिप्रेझेंटेड बाय अ मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे संयुगे लिहिण्यासाठी रेणुसूत्राचा वापर करतात, म्हणजे रेणुसूत्राच्या साहाय्याने दर्शवतात. पण हे दर्शवत असताना किंवा लिहित असताना आपल्याला कोणत्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. रिमेंबर किंवा लक्षात ठेवा, स्मॉल कॅपिटल लेटर्स लहान मोठी अक्षरे. जे अक्षर कॅपिटल आहे ते कॅपिटलच आलं पाहिजे, जे स्मॉल आहे ते स्मॉलच अक्षर आलं पाहिजे. किंवा नंबर ऑफ ॲटम्स अणूची संख्या. आता इथं O3 आहे किंवा OHच्या बाहेर 2 आहे, H2 आहेत, O4 आहेत. म्हणजे एकंदरीत असणाऱ्या अणूची संख्या ही तेवढीच पाहिजे. 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4. त्यामध्ये बदल करून जमत नाही. जर बदल झाला तर तुमचं सूत्र चुकेल. आणि ब्रॅकेट किंवा काही ठिकाणी कंस असेल, उदाहरणार्थ या ठिकाणी CA कंसात OH आहे, त्याच्या बाहेर 2 आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याला ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट हे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंपाऊंड्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा त्यांचे केमिकल फॉर्म्युले म्हणजे संयुगे आणि रेणुसूत्रे किंवा त्याला आपण रासायनिक सूत्रे असंही म्हणतो. सुरुवातीला आपण पाहूया की कंपाऊंड्स फॉर्म्ड विथ ऑक्सिजन म्हणजे शेवटी ऑक्साईड IDE हा घटक येईल. म्हणजे ऑक्सिजनसह तयार झालेली संयुगे म्हणजे शेवटी त्या संयुगामध्ये 1 किंवा 2 असे ऑक्सिजन असतील. हा घटक लक्षात ठेवा. O असेल तर ऑक्साईड आणि O2 असेल तर डायऑक्साईड. फॉर एक्झाम्पल CaO कॅल्शियम ऑक्साईड, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड, ZnO Zn झिंक, O आहे म्हणून ऑक्साईड. त्याचप्रमाणे CuO कॉपर ऑक्साईड, Na2O सोडियम ऑक्साईड. किंवा उदाहरण आपण इकडे नाव बघूया अगोदर, पोटॅशियम ऑक्साईड. पोटॅशियम आहे म्हणून K2, ऑक्साईडसाठी O. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 किंवा NO2 असेल नायट्रोजन डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2. CO कार्बन मोनॉक्साईड. Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड. Fe2O3 आयर्न ऑक्साईड. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण ऑक्सिजनसह तयार झालेली संयुगे हा घटक लक्षात ठेवण्यासाठी O शेवटी आहे याचा अर्थ लक्षात इन शॉर्ट ठेवा की ऑक्साईड. O म्हणजे ऑक्साईड किंवा O2 असेल तर डायऑक्साईड. आता दुसऱ्यांदा आपण बघूया की कंपाऊंड्स फॉर्म्ड विथ सल्फर म्हणजे सल्फरसह तयार झालेली संयुगे. म्हणजे शेवटी यस असेल, त्याला यस असेल तर त्याचा उल्लेख आपल्याला सल्फाइड IDE हा शेवटी घटक येईल. म्हणजे शेवटी यस आहे याचा अर्थ लक्षात घ्या की सल्फाइड. त्याचं पहिलं उदाहरण बघूया आपण, H2S. H म्हणजे हायड्रोजन, शेवटी यस आहे म्हणून सल्फाइड. नाव काय झालं, हायड्रोजन सल्फाइड. किंवा FeS, Fe आयर्न, यस आहे सल्फाइड. किंवा नावावरून सूत्र बघूया, झिंक सल्फाइड, झिंकसाठी Zn, सल्फाइडसाठी यस म्हणून झिंक सल्फाइड. शेवटी यस आहे याचा अर्थ सल्फाइड. CaS कॅल्शियम सल्फाइड. किंवा AgS सिल्वर सल्फाइड. किंवा CdS कॅडमियम सल्फाइड. किंवा बेरियम सल्फाइड म्हणजे BaS. म्हणजे हे 2 नंबरची आपण संयुगाची उदाहरणं पाहतोय की ज्यामध्ये शेवटी यस असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं सल्फाइड. नंबर आपण पाहूया, कंपाऊंड्स फॉर्म्ड विथ SO4 म्हणजे त्याला सल्फेट असं म्हणतात. म्हणजे सल्फेटसह तयार झालेली संयुगे. हे ब्रॅकेटमध्ये किंवा बॉक्समध्ये जे लिहिलं आहे ना ते लक्षात ठेवा. SO4 आहे याचा अर्थ सल्फेट.
आता याचं पहिलं उदाहरण आपण बघूया H2 SO4. SO4 शेवटी आहे याचा अर्थ सल्फेट आणि H आहे याचा अर्थ हायड्रोजन, म्हणून याचं नाव झालं हायड्रोजन सल्फेट किंवा यालाच कॉमन नेम जे आहे ते सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो आपण त्याला, सल्फ्युरिक आम्ल. दुसरं उदाहरण CaSO4 कॅल्शियम सल्फेट, म्हणजेच थोडक्यात Ca कॅल्शियम, SO4 सल्फेट. किंवा MgSO4 Mg मॅग्नेशियम, SO4 सल्फेट. किंवा विरुद्ध बघू आपण, नावावरून सूत्र, नाव आहे आयर्न सल्फेट, आयर्न म्हणजे Fe, सल्फेट आहे याचा अर्थ SO4. किंवा कॉपर सल्फेट CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट. किंवा ZnSO4 Zn झिंक, SO4 आहे सल्फेट. किंवा बेरियम सल्फेट म्हणजे बेरियमसाठी Ba, सल्फेटसाठी SO4, बेरियम सल्फेट. PbSO4 लीड सल्फेट. किंवा Na2SO4 सोडियम सल्फेट. ही त्याची उदाहरणे आहेत. यामध्ये लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं काय आहे, संयुगाच्या शेवटी SO4 आलं तर त्याचा उल्लेख सल्फेट असा करतात. त्यानंतर पुढे चौथ्या प्रकारामध्ये आपण बघतोय कंपाऊंड्स फॉर्म्ड विथ NO3 म्हणजे नायट्रेट, म्हणजेच नायट्रेटसह NO3 सह तयार झालेली संयुगे. हे बॉक्समध्ये जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. NO3चा शेवट किंवा शेवटी NO3 आलं आहे याचा अर्थ नायट्रेट. आता फॉर एक्झाम्पल H पुढे NO3 आलं आहे म्हणजे H म्हणजे हायड्रोजन, NO3 आहे म्हणून नायट्रेट, हायड्रोजन नायट्रेट. त्यालाच कॉमन नेम जे आहे नायट्रिक ॲसिड, नायट्रिक आम्ल. किंवा दुसरं उदाहरण बघूया NaNO3 Na सोडियम, NO3 नायट्रेट, सोडियम नायट्रेट. किंवा नावावरून सूत्र बघूया पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियमसाठी सिम्बॉल K आणि नायट्रेट आहे याचा अर्थ NO3. किंवा सिल्वर नायट्रेट, सिल्वर Ag सिम्बॉल आहे, नायट्रेटचं सिम्बॉल किंवा त्यासाठी NO3, AgNO3 म्हणजेच सिल्वर नायट्रेट. पाचवा प्रकार आपण बघतोय कंपाऊंड्स फॉर्म्ड विथ CO3 म्हणजे कार्बोनेट, HCO3 म्हणजे बायकार्बोनेट. कार्बोनेट व बायकार्बोनेटसह तयार झालेली संयुगे. आता हे बॉक्समध्ये आहे ते लक्षात ठेवा. संयुगाच्या शेवटी CO3 असेल तर कार्बोनेट आणि HCO3 असेल तर बायकार्बोनेट. CO3 कार्बोनेट, HCO3 बायकार्बोनेट. आता यातलं पहिलं उदाहरण आपण बघतोय H2CO3, H हायड्रोजन, CO3 आहे कार्बोनेट, हायड्रोजन कार्बोनेट आणि त्यालाच कार्बोनिक ॲसिड किंवा कार्बोनिक आम्ल असंही म्हटलं जातं. दुसरं उदाहरण आहे कॅल्शियम कार्बोनेट, Ca म्हणून कॅल्शियम, CO3 आहे म्हणून कार्बोनेट. किंवा नावावरून बघूया झिंक कार्बोनेट, झिंकसाठी सिम्बॉल Zn, कार्बोनेट आहे म्हणून CO3. किंवा K2CO3, K पोटॅशियम, CO3 कार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट. Na2CO3 सोडियम कार्बोनेट. आता या ठिकाणी NaHCO3 आलेलं आहे, HCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. किंवा इथं पोटॅशियम बायकार्बोनेट, पोटॅशियमसाठी सिम्बॉल K आणि बायकार्बोनेट म्हणजे HCO3. त्यानंतर पुढचा प्रकार जो आहे सहावा तो आहे कंपाऊंड्स फॉर्म्ड विथ OH म्हणजे त्याला हायड्रॉक्साईड असं म्हटलं जातं, म्हणजेच हायड्रॉक्साईडसह तयार झालेली संयुगे. आता शेवटी OH आला असेल, संयुगाच्या शेवटी OH आला असेल तर हायड्रॉक्साईड हा त्याचा उल्लेख करता येईल. त्यातलं पहिलं उदाहरण आहे NaOH, Na सोडियम, OH आहे म्हणून सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल, पोटॅशियमसाठी सिम्बॉल K, हायड्रॉक्साईड आहे म्हणून OH. कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2, मॅग्नेशियम
हायड्रॉक्साईड. Mg इन ब्रॅकेट OH ब्रॅकेटच्या बाहेर 2 मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. Al OH थ्राईस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड किंवा अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. म्हणजे OH आहे शेवटी, याचा अर्थ हायड्रॉक्साईड. प्रकार आपण पाहणार आहोत कंपाऊंड्स फॉर्म्ड विथ हॅलोजन्स, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन हे जे आहेत त्यांना आपण हॅलोजन्स म्हणतो. म्हणजे हॅलोजन्ससह तयार झालेली संयुगे. जर त्या संयुगाच्या शेवटी म्हणजे एंड ऑफ कंपाऊंड यप असेल तर त्याचा उल्लेख फ्लोराईड, Cl असेल तर क्लोराईड, Br असेल तर ब्रोमाइड आणि I असेल तर आयोडाईड असा करायचा. आता याची उदाहरणे आपण बघूया. HCl, H आहे हायड्रोजन, Cl आहे क्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड. तर त्याचं कॉमन नाव किंवा बऱ्याच वेळा वापरलं जाणारं नाव जे आहे त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा त्याला हायड्रोक्लोरिक आम्ल असं म्हटलं जातं मराठीतून. त्यानंतर दुसरं आहे NaCl, सोडियम क्लोराईड, Na सोडियम, Cl आहे म्हणून क्लोराईड, त्यालाच आपण कॉमन सॉल्ट किंवा खाण्याचे मीठ म्हणतो. त्यानंतर तिसरा आहे KCl, K पोटॅशियम, Cl क्लोराईड किंवा त्याच्या विरुद्ध नावावरून सूत्र बघूया आपण. नाव आहे सिल्वर क्लोराईड, सिल्वरसाठी सिम्बॉल Ag, क्लोराईड आहे Cl म्हणून AgCl सिल्वर क्लोराईड. किंवा सिल्वर ब्रोमाइड, सिल्वरसाठी Ag आणि ब्रोमाइडसाठी Br, AgBr सिल्वर ब्रोमाइड. सोडियम ब्रोमाइड NaBr किंवा Ki, K म्हणजे पोटॅशियम, I म्हणजे आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड. CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. MgCl2 Mg मॅग्नेशियम, क्लोरीन आहे क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड. आयर्न क्लोराईड, आयर्न Fe, Cl3 FeCl3 आयर्न क्लोराईड. झिंक क्लोराईड ZnCl2. कॉपर क्लोराईड CuCl2. HF हायड्रोजन फ्लोराईड. CaF2 कॅल्शियम फ्लोराईड. आता याच्यामध्ये शेवट जो आहे त्यानुसार लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. F असेल फ्लोराईड, Cl असेल क्लोराईड, Br असेल ब्रोमाइड, I असेल आयोडाईड.